यूट्यूब पाहिलं तर ते बातम्या झालं मला असं धसकत बसलं. म्हणजे ते पाहिलं आणि ते पाहत असताना त्या बातम्या चालू हे ॲक्सिडेंट झाला आहे, बारामतीत विमान कोसळलं त्या बातम्या चालू असतानाच तिथील एका नगरसेवकाचा मला कॉल आला, नाना तुम्ही कुठे आहात? म्हणलं मी पुण्यातच. म्हणजे कोण आहे बरोबर? म्हणलं कोण नाही, बोला ना. तर त्यांनी मला सांगितलं की दादा गेले. तर मला विश्वास बसला. मी आहे असा खाली बसलो. मी माझ्याचा हातापायचा गळाटाच झाला. काय करावं काय सुचेना. अक्षरशः पायाखाली माती सरकली की दादा कसे जाऊ शकतात. मी म्हणलो तू चुकीचं सांगतोय, व्यवस्थित बघ दादा नक्की गाडीत त्या प्लेनमध्ये होते का ते पहा. म्हणलं मी त्या स्पॉटलाच आहे. सर्व आम्ही मंडळी इथं आहे, दादा नाही राहिले. कार्यकर्ते पण त्यांच्यावर पण काही कार्यकर्ते केवळ पदासाठी होते की काय असं त्यांना नंतर त्याचं गुड उलगडलं. त्यामुळं धोका झाला त्यांच्या आयुष्यामध्ये खूप. पिंपरी चिंचवडकडूनच जास्त धोका झाला. मी असं म्हणणार नाही की दादा आमच्यात नाहीत, दादा मान्यवर आहे. मी असंही म्हणते की दादा आज आमच्यातच आहे. आमचं प्रेरणास्थान हे दादाच आहे आणि दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही. अक्षरशः इतकं वाईट घटना माझ्या आयुष्यात आजपर्यंत गेले इतक्या वर्षात कधीच घडली नाही. ती घटना आणि त्या दिवशी 28 जानेवारीला जी घडलेली घटना ती कधीही विसरणारी नाही. अतिशय दुःख आम्हाला झालं त्या दिवशी. ह्या शहराचं भाग्य आहे की दादांनी 79वं संमेलन 1999 साली त्यावेळी दादांचीच सिंहाचा वाटा होता आणि 100वं संमेलन मिळण्यासाठी सुद्धा दादांचाच वाटा होता. परंतु एक म्हणतो ना आपण की जिवंत आपण आहोत पण आपल्यात जीव नाहीये. तशी परिस्थिती पक्षाची आता आहे असं मला वाटतं, कार्यकर्त्यांची आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आज म्हणजे वाटत नाही की आपल्याला थोडंसं नाही का हा थोडा एक फरक त्याच्यात आहे. दादांना निरोप पोचवायचा म्हणजे आता या आपल्या आवाज चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की वेळ पाळणारा माणूस वेळे अगोदर गेला याची खूप खंत वाटते. आणि दादांनी असं जाणं तर आजची सिच्युएशन तुम्ही जर पाहिली तर दादा सगळ्यांना हवे आयुष्य वाटतात. दादा असणं गरजेचं होतं, दादा पाहिजे होते. आपला आवाजच्या माध्यमातून दादांपर्यंत पोहोचवायचा आहे. दादा काळजी करू नका. महाराष्ट्र ज्या पद्धतीने तुम्ही बघतायत त्याच नजरेने तुम्ही तुमचे 2 नजर घेऊन गेलात, विलीन झालात आनंदामध्ये. पण तुम्ही 6 डोळे आमच्यासाठी ठेवलेत. वहिनीच्या रूपानं, जयदादाच्या रूपानं, पारदादाच्या रूपानं. निश्चित त्या डोळ्यानं तुमचा महाराष्ट्र तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. दादा तुम्ही असं जायला नाही पाहिजे होतं, कारण असं कधीच कोणीच असं म्हणू शकत नाही की दादा आज आपल्यात नाही आहेत आणि अशा पद्धतीनं दादा जाणे आणि दादा आपल्यात नाहीत हे सहन करणं एवढं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सोपं नाही आहे. म्हणजे मीच नाही तर असे हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्ही वारीमध्ये जरी बघितलं असेल तर आज एवढे मोठे मोठे वयस्कर मंडळी आहेत की माझ्यापेक्षा सुद्धा 20-20 वर्षांनी मोठी वयस्कर मंडळी, तर ती सुद्धा म्हणतात की दादांसारखा माणूस परत होणे नाही आणि दादांनी असं नव्हतंच जायला पाहिजे. आणि मी तर असं सांगेन की दादा असे गेलेले नाहीयेत, एवढंच मला या गोष्टी